कडू कडू कारलं तुपात तळा नाहीतर साखरेत घोळवा. कडू ते कडूच असं म्हणतात, पण ही भाजी अजिबात कडू होत नाही. एकदा बनवून बघा. कारलं धुवून त्यातल्या बिया काढून त्याच्या फोडी करून घेतल्या. एक लिंबू कापून यामध्ये घातलाय. पाणी घालायचं, 2 चमचे मोठं मीठ घालायचं आणि कारलं सॉफ्ट होईपर्यंत हे मी चांगलं शिजवून घेतलंय. आता इथे मिक्सरच्या भांड्यात लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं, पाणी न घालता याचं जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा, एक टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. कढई गरम व्हायला ठेवते मी. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची आणि एक बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घेतला की त्यामध्ये बनवलेलं हे आपण कांदा टोमॅटोचा मसाला घालायचा. झाकण ठेवून शिजवून घ्यायचं म्हणजे अंगावर उडत नाही. बनवलेलं लसूण खोबऱ्याचं वाटण 1 चमचा घालायचं. हे पण यामध्ये परतून घ्यायचं. यामध्ये आता आपला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. हे असेल तर वरून धणे जिरे पूड, गरम मसाला असं काहीच घालावं लागत नाही. मागवायचं असेल तर इथं जो नंबर दिला आहे त्यावरून तुम्ही व्हॉट्सअप करून मागवू शकता. 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला, पाणी घातलं आणि आता हे शिजवलेलं कारलं घालायचं आणि अर्धा चमचा गूळ घालायचा किंवा साखर. हे सगळं मिक्स करून 7 ते 8 मिनिटे मी हे शिजवून घेतलं. मस्त चमचमीत अशी कारल्याची भाजी तयार आहे. अजिबात कडू होत नाही. बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.